हे अरे सदा झालं का रपार? झालं ना. बस आता इकडे बस रपार. हो ना, हे पण गरजेचं आहे. जर आपल्याला कांद्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण तयारीला घाबरलं नाही पाहिजे. आणि हे सुरुवातीला केलेले सगळे बारकावे आपल्याला पुढे जाऊन खर्च आणि जे काही समजे धोके ते कमी करून देतात. आणि आपली संख्या, वजन, दर्जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यांच्या टिकाऊपणा हे सगळं मिळवता येतं बघा. अहो भुजंगराव, गणपत मला सांगत होता की लागवडीच्या क्षेत्राच्या 10% क्षेत्रात नर्सरी तयार करावं लागते. आता आपण बेड तयार केले तर त्याच्यामध्ये शेणखत, जैविक खत, रासायनिक खत हे त्याचे डोस द्यावे लागतात. आता आपल्याला बियाणं टाकायचंय तर त्याच्यासाठी त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं असतं. आता त्याच्यासाठी काय करायचं असतं, 50 ml पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक गुळाचा खडा मिक्स करायचा, ते द्रावण हलवायचं आणि त्याच्यामध्ये 10 ml ट्रायको टाकायचं, त्याचं द्रावण मिक्स करायचं. आता हे द्रावण मिक्स झालं एकदा की ते त्या बियाण्याला चांगलं चोळायचं. एकदा ते चोळलं की ते सावलीमध्ये असं थोडंसं सुकत ठेवायचं. एकदा ते व्यवस्थित सुकलं की त्याच्यानंतर गादी वाफेवरती 5 ते 7 सेंटीमीटरच्या अंतरावर रेघोट्या ओढायच्या. त्या रेघोट्या ओढल्या की हे बियाणं फक्त त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि एकदा का आपण ते बियाणं ते थोड्या अंतरावरती टाकलं की त्याच्यानंतर त्याला थोडंसं हळूवार पाणी द्यायचं. मग ते तुषाराच्या सहाय्याने म्हणा किंवा ठिबक सिंचनाच्या सहाय्याने म्हणा हळूवार पाणी सोडायचं. म्हणजे असं किती रपार? हे बघा नाना, जे बी असते ते जमिनीमध्ये 2 ते 3 सेमी खोलावर पडलेलं असतं. आता आपल्याला त्याच्या आजूबाजूला ओलावा लागत असतो. आपण काय करतो, 3 ते 4 सेमी खोलावर तिथं पाणी देत असतो. आता रोप उगेपर्यंत आपल्याला दिवसाआड किंवा दररोज पाणी द्यावं लागतं. पण जेव्हा एकदा के पीक उगवलं तर आपल्याला त्याला थोडासा पुढे जाऊन पण पाणी देता येतं. म्हणजे 4-5 दिवसांनी पण पाणी देता येतं. आणि हा भुजंगराव, गणपतने मला पुन्हा हे बी सांगितलं होतं, बियाणं पेरल्यानंतर स्टाम किंवा गोल सारख्या उगवणीपूर्वी काम करणाऱ्या तणनाशकाची जमीन ओली असतानाच फवारणी करायची व 8 तासाने हलकसं पाणी द्यावे. नंतर त्याची कोणती हालचाल करू नये. यामुळे बऱ्याच अंशी तणाचा बिमोड होतो आणि त्यानंतर उगवणाऱ्या तणाचा खुरप्याने बिमोड करून टाकावा. आता हे उगवलेलं बी जर काही ठिकाणी दाट पडलेलं असेल तर त्याला सगळ्यात अगोदर वेगळून घ्यायचं. आता नाना, रोप 15 दिवसाचे झाल्यावर त्याला PSB, ट्रायकोडर्मा, बिवेरिया, मायकोरायझा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे EM सारख्या उपयुक्त जीवाणू आणि बुरशींचा ड्रेंचिंगचा एक हात घ्यावा. त्यामुळं मुळांना चांगलं बुस्टिंग मिळून कांदा रोपात रोग, किडी आणि त्याच्या विरुद्ध लढण्याची ताकद तयार होते बरं का. आणि फुलकिडीपासून कांदा रोपांना संरक्षण देण्यासाठी नीम तेल, करंज तेल यांचे समप्रमाणात मिश्रण करून कांदा रोपांवर फवारायचं. आता हा कांदा रोप 1 महिन्याचा झाल्यावर त्याला प्रीमियम दर्जाचं विद्राव खतांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. त्यासाठी महादनचं प्रीमियम 126100 आणि 130045 प्लस महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल लिटरला प्रत्येकी 5 ग्रॅम घेऊन 2 ते 3 वेळा फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. रोप 45 दिवसांचं झाल्यावर त्याला PSB, ट्रायकोडर्मा, बिवेरिया, मायकोरायझा किंवा EM सारख्या उपयुक्त जीवाणू व बुरशींचा ड्रेंचिंगचा एक हात घ्यावा. त्याला नीम आणि करंज तेलाची फवारणी पण करायची बरं का. आता एखाद्या शेतकऱ्याला जर रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरून जर नर्सरी तयार करायची असेल तर त्याच्यासाठी काय? अरे बोंबल्या, याच्यासाठी पण बाजारात खूप पर्याय उपलब्ध आहे. पण आता याची माहिती आपण उद्या पाहू.